आकर्षण सिद्धांत तुम्ही तुमच्या विचारांद्वारे, तुमच्या भावनांद्वारे, तुमच्या अंतर्मनाद्वारे जे साठवून ठेवतात तेच वास्तवात आणतात, तेच तुमच्या आयुष्यात आकर्षित करतात. समजा तुम्ही सतत नकारात्मक विचार करत आहेत, 1-2 दिवस झाले, 1-2 महिने झाले, 1-2 वर्ष झाले, तर तुम्ही संपूर्णपणे नकारात्मक आयुष्य जगाल. तुम्हाला अनुभव देखील नकारात्मक येतील. त्याच्यामध्ये जरी सकारात्मक अनुभव आले, ते योगायोग तुम्ही समजावं. त्याच्यावरती तुम्ही आयुष्य जगू शकत नाही. मी अनेक लोकांच्या आयुष्यात बघितलं की ते अनेक वर्ष सतत नकारात्मक विचार करतात व त्याच्यानंतर त्यांचा विचार असतो की कुठचा तरी कोर्स केल्यानंतर काही दिवसातच 4-5-6 दिवसातच माझे विचार बदलून जाते व आकर्षणा सिद्धांत माझ्या आयुष्यात काम करेल. असं कधीही होत नाही. तुम्हाला एक सर्टन वेळ द्यावी लागते, सातत्य ठेवावं लागतं. 100% आकर्षणा सिद्धांत तुमच्या आयुष्यात काम करेल. पण जर तुम्ही 3-4 वर्ष सातत्याने नकारात्मक आयुष्य जगला असाल आणि तुम्ही विचार करत असाल की लगेच मला सकारात्मक आयुष्य जगायचं आहे, असं शक्य होणार नाही. त्यासाठी तुम्हाला कमीत कमी 3 महिने तरी द्यावे लागतील आणि 100% तुमचं आयुष्य बदलून जाईल. उदाहरणार्थ नकारात्मक आयुष्यामध्ये कसं होतं, आपण सर्व काही नकारात्मक आकर्षित करतो. मग नकारात्मक परिस्थिती असू दे, नकारात्मक लोक असू दे किंवा नकारात्मक काही असू दे, तुम्ही सतत नकारात्मक आकर्षित करत राहता व तुम्हाला ते वास्तव वाटतं. पण तुम्ही ही चेन आरामात ब्रेक करू शकता व तिकडनं तुम्ही सकारात्मक आयुष्य जगू शकता. जर फक्त नकारात्मक आयुष्यात असेल ना, तर सर्वच जण नकारात्मक आयुष्य जगत असतील. पण असं होते का कधी? तुमच्याच आजूबाजूला काहीतरी चमत्कारिक आयुष्य जगत असतील लोक. म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या स्वतःचं आयुष्य नकारात्मक जगू शकतात, इतरांचं नाही. इतरांनी ठरवलं ना, ते त्यांच्या हिशोबाने सकारात्मक आयुष्य जगत असतात. त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यानुसार पूर्ण जग बघायचं नाही. पहिलं दृष्टिकोन घडवा, त्यानुसार तुम्ही प्रयत्न करा. पहिले विचार बदला, त्याच्यासाठी तुम्ही ध्यान करा, नंतर प्रार्थना करा. आकर्षणाच्या सिद्धांतमध्ये प्रार्थनेला खूप महत्त्व आहे. प्रार्थना म्हणजे अफर्मेशन पकडा, तुम्हाला फक्त बोलायचं आहे मी निरोगी आहे. सोबत आभार मानणे हे देखील खूप महत्त्वाचे आहे. तुमच्याकडे जे काही त्याचे आभार मानायचे. एकदा तुम्हाला कळालं ना, तुमच्याकडे नुसता श्वास जरी चालू आहे ना, तुम्ही चमत्कार घडवू शकता. जिवंत व्यक्ती चमत्कार घडवू शकतो, मेलेला नाही. त्याच्यानंतर तुम्हाला विजन बोर्ड बनवायचं आहे किंवा लिहून ठेवायचं आहे, दोन्ही प्रकार तुम्ही करू शकता. प्रॉपर स्क्रिप्ट रायटिंग करा, कारण की माझ्या ॲडव्हान्स कोर्समध्ये आहेत ना, मी पूर्णपणे स्क्रिप्ट रायटिंगवरती डिपेंड आहे. जसं सिनेमा असतं ना, तसे वास्तवात आयुष्यात लोक जगत असतात. त्यांना जसा पाहिजे तसा सिनेमासारखी स्क्रिप्ट लिहून प्रॉपर डिक्टो तसं आयुष्य ते जगत असतात. पण ती स्क्रिप्ट तयार करण्यासाठी त्यांना प्रचंड हार्डवर्क करावं लागतं. त्यांच्याकडे मी प्रचंड सराव करून घेतो, तेव्हा कुठे जाऊन ते वास्तवात येतं. तेव्हा ॲक्च्युअलमध्ये त्यांना माहिती आहे की आपल्या आयुष्याच्या सिनेमात काय घडणार आहे आणि आपल्याला काय आकर्षित करायचं आहे, आणि 100% ते साध्य करतात आणि डिक्टो सिनेमासारखं आयुष्य ते जगतात. म्हणजे त्यांनी जसा सिनेमाची स्क्रिप्ट तयार केली त्यानुसार ते आयुष्य जगतात. इतकं सोपं आहे, काहीही कठीण नाही. तुम्ही आरामात करू शकता. ध्यान करा, अफर्मेशन, प्रार्थना, आभार व्यक्त करणे, स्क्रिप्ट लिहून ठेवा, व्हिज्युअलाइज करा. तुम्हाला जे पाहिजे जे ध्येय साध्य करा त्याचे फोटो चिटकवा, सफिशियंट आहे. एवढं जरी केलं तरी तुम्ही 100% करू शकता. आणि एक लक्षात ठेवा, पुस्तकी ज्ञानामध्ये आणि गुरुकडनं घेतलेल्या ज्ञानामध्ये फरक असतो. जर तुम्हाला एका ठिकाणी मर्यादा जाणवली ना, तुम्ही सरळ नियरबाय जो कोणी गुरु असेल त्याच्याकडे जा. तुम्ही सुरुवात कुठूनही करू शकता. आकर्षण सिद्धांत शिकण्याची गरज नाही. तुम्ही ध्यान जरी केलं तरी तुम्ही आकर्षित कराल, समवन जरी केलं तरी तुम्ही आकर्षित कराल, रेकी हिलिंग जरी शिकलं तरी तुम्ही आकर्षित कराल. पण कुठून तरी तुम्हाला सुरुवात करता आली पाहिजे. तुम्ही लगेच ती सुरुवात करा, 100% तुम्ही तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवाल. मी अनेक लोकांचे आयुष्य बदलताना बघितले, माझा विश्वास बसत नाही. माझ्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त त्यांनी त्यांचं आयुष्य बदललं आहे. मी स्वतः अनेकांना रिजेक्ट केलं, तुझं आयुष्य बदलूच शकत नाही. कारण की मी जे बोललो ते मनापासून बोललो, मला कुणाला भ्रमामध्ये ठेवायचं नव्हतं. पण त्यांनी नकारात्मक घेतलं नाही, कारण की मला खोटं बोललं आवडत नाही. भले वाईट वाटलं तरी चालेल, पण त्यांनी ते सकारात्मक घेतलं. तेव्हा मला कळालं की लोकांना खरं सांगणं खूप महत्त्वाचं असतं आणि ते त्याचाच वापर करतात. कारण की त्यांना माहिती आहे, सतत गोड बोलणारी व्यक्ती ती कधी त्यांच्या भल्याचा विचार करत नाही, पण जी वास्तव दाखवते ना, ती त्यांच्या भल्याचा विचार करत असते. मग त्यानुसार ते आयुष्य बदलतात. त्यांच्या खाजगी आयुष्यात चमत्कार घडतात, त्यांच्या कौटुंबिक आयुष्यात चमत्कार घडतात, त्यांच्या नोकरीच्या आयुष्यात चमत्कार घडतात, उद्योग व्यवसायात चमत्कार घडतात, शेअर मार्केटमध्ये चमत्कार घडतात, प्रॉपर्टीमध्ये चमत्कार घडतात, त्यांचे प्रेमसंबंध असतात त्याच्यामध्ये चमत्कार घडतात, त्यांचे विविध प्रकारचे संबंध असतात त्याच्यामध्येच चमत्कार घडतात. ग्राहक अनेक मार्गाने येतात, त्यांची भरभराट होते, प्रगती होते. आजूबाजूला सकारात्मक लोक राहतात जे त्यांना पुश करणार, डाऊन करणारे लोक आपोआप बाजूला होऊन जातात. म्हणजे विचार करा किती फायदा होतो ते.
जो जास्त नकारात्मकता साठवून ठेवतो त्याच्यामध्ये तो ज्वालामुखीसारखा तो नकारात्मकता फुटून जाते. म्हणून मी बोलत असतो, पहिलं हळूहळू प्रयत्न करा. तुम्ही सकारात्मक आयुष्याकडे एकदम सोप्या पद्धतीने येईल. उलट नकारात्मक आयुष्य जगणं कठीण असतं. मी अनेकांना नकारात्मक आयुष्य जगण्याच्या सवयीपासून मुक्त केले आहे. पण हा त्यासाठी कठीण परिश्रम घ्यावा लागला. त्यांना त्रास झाला. ते हसले, ते रडले, ते निराश झाले, सर्व काही झाले. पण त्यांनी जिद्द सोडली नव्हती. मी फक्त त्यांना बोलायचं की तुम्ही निर्णय घ्या आणि खरंच ते निर्णय घ्यायचे. कारण की मी बोलणं सोपं असतं पण त्यांनी करणं कठीण असतं. म्हणून त्यांनी जे काही केलं मी त्यांच्या एफोर्टला खूप महत्त्व देतो ना की माझ्या शिकण्याला. एवढा चमत्कारिक बदल दिसतो ना की असं पण होतं. अक्षरशः ते चमत्कारिक आयुष्य जगतात. मी त्यांना कशालाच विरोध करायला सांगत नाही. फक्त आयुष्य जगा. आणि त्यांचं आयुष्य असं पालटून जातं ना की बोलायचीच गरज नाही. एकाला सुद्धा मी भविष्यात बघायला सांगत नाही. जे काही आपल्याला आकर्षित करायचं आहे वर्तमान काळात करायचं आहे. भ्रमामध्ये राहायचं नाही. स्टेप बाय स्टेप आपण प्रयत्न करतो आणि आपल्याला जे पाहिजे ते मिळून जातो. ज्याच्याकडे खाजगी आयुष्यात आत्मविश्वास नसतो तो प्रचंड आत्मविश्वासू बनतो. त्याची एकाग्रता वाढते. म्हणजे तो विविध सकारात्मक गुण आकर्षित करतो. ज्याचं कौटुंबिक आयुष्यात समस्या असतात ना तो सर्वांगीण कौटुंबिक सुख आकर्षित करतो. ज्याच्या नोकरीमध्ये समस्या असतात ना तो नोकरीमध्ये सर्वांगीण समृद्धी आकर्षित करतो. सर्वांगीण प्रगती आकर्षित करतो. चांगली नोकरी देखील आकर्षित करतो. चांगला बॉस, चांगले सोबती देखील आकर्षित करतो व सर्वांगीण फायद्याचे जोडीदार देखील आकर्षित करतो. उद्योग व्यवसायात गुंतवणूकमध्ये देखील सर्वांगीण समृद्धी ग्राहक आकर्षित करतो. प्रॉपर ते शेअर घेतले जातात. प्रचंड त्यांचा नफा होतो. शॉर्ट टर्मसाठी आणि लॉंग टर्मसाठी देखील नफा होत जातो. त्यांचे विविध नातेसंबंध हे फक्त फायद्याचे प्रॉपर निर्माण होतात व सर्वांची प्रगती होत जाते. असं शिक्षणात देखील प्रगती होते. असं वैवाहिक आयुष्यात देखील प्रगती होते. असंच प्रेमाच्या आयुष्यात देखील प्रगती होते. ज्याच्याकडे जोडीदार भेटत नाही त्याला अनेक मार्गाने जोडीदार देखील भेटतात. तर ते तात्पुरते देखील भेटतात. ते कायमस्वरूपी देखील भेटतात. हे आयुष्य मी लोकांचं बदलताना बघितलेलं आहे. तेव्हा कळतं की इकडे सर्व काही शक्य आहे. म्हणून बोलतो तुम्ही चेहऱ्यावरती जाऊ नका, दिसण्यावरती जाऊ नका किंवा कशावरती जाऊ नका. फक्त जी मानसिकता असते, जे नैसर्गिक गुण असतात त्याच्यावरती आपण आपलं आयुष्य जगत असतो. पण जो दिखाव्यावरती जातो, जो पदवीवरती जातो त्याला वाटतं की नाही ह्याच्यानेच खरं होणार. माझ्याकडे असे अनेक उदाहरणं आहेत ज्यांच्याकडे उच्च शिक्षण नाही पण ते प्रचंड यशस्वी आहे. आणि माझ्याकडे असे देखील उदाहरणं आहेत की ज्यांच्याकडे उच्च पदवी आहे पण ते प्रचंड नैराश्यात आयुष्य जगतात. अक्षरशः त्यांना नोकरी भेटत नाही. अनेकांना तर नोकरीवरनं काढून टाकलेलं गेलं आहे. हे का होतं की ते पदवीवाले लोक ते स्वतःला महत्त्व देण्यापेक्षा त्या पदवीला महत्त्व देतात. जर त्यांनी स्वतःला महत्त्व दिलं असतं ना ते पदवी मिळवण्यासाठी जे काही शिकलं असतं ना त्यांनी आत्मसात केलं असतं व ते ज्ञान प्रचंड वाढलं असतं व त्याच्याने त्यांनी खूप मोठी प्रगती केली असते. मग त्यांनी नोकरीमध्ये देखील केली असती, उद्योग व्यवसायात देखील केली असती. पण लोक इग्नोर करतात. ते स्वतःला महत्त्व न देता ते दिसण्याला महत्त्व देतात, ते बोलण्याला महत्त्व देतात, ते पदवीला महत्त्व देतात, ते सर्व गोष्टीला देतात. म्हणून मी लोकांना बोलत असतो तुम्हाला फक्त लोकांचे गुण बघायचे, त्यांचा स्वभाव बघायचा. जर चांगलं असेल तर तुम्ही त्यांच्या संगतीत राहा. तुमचा 100% फायदा होतो. प्रचंड शक्तिशाली कंपनी निर्माण होतात व दुप्पट पटीने तुम्ही तुमच्याकडे पाहिजे ते आकर्षित करतात. मी एका व्यक्तीचं माझ्या शिष्याचं उदाहरण बघितलं. तो एकटा होता. तो कसा आकर्षित करा नंतर सकारात्मक 2-3 व्यक्ती आले तेव्हा त्याची आकर्षित करण्याची क्षमता देखील प्रचंड वाढली. डायरेक्ट दुप्पट तिप्पट पट्टीने वाढली व ते सर्वजण सर्वांगीण समृद्ध आयुष्य जगत आहे. आणि खरंच एकच आयुष्य भेटलं तुम्हाला प्रॉपर एन्जॉय करत जगायचं आहे. तुम्हाला जे पाहिजे ते मनापासून मागायचं आहे. नेहमी लक्षात ठेवा दुसऱ्यांचं बघून आयुष्य जगू नका. तुमच्याकडे जे आकर्षित होतं ना तुम्ही घेत जा. त्याचा आनंद घेत जा. तुम्ही 100% आयुष्य जगाल. जर तुम्ही मध्येच विचार आणला अरे हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे, हे तसं आहे, मग इकडे तुम्ही आडकाठी कळतं. कारण की आकर्षण सिद्धांत असाच काम करतो. जे तुम्हाला द्यायचं ते तुम्हाला देऊन जातो. जर तुम्ही आडकाठी आणली तर तिकडे तो निगेटिव्ह काम करेल किंवा काम करणारच नाही. मग पूर्ण आयुष्यभर कितीही प्रयत्न करा आकर्षण सिद्धांत तुमच्या आयुष्यात काम करणार नाही. म्हणून तुमचा गर्व बाजूला ठेवा. हे आयुष्य आहे. इकडे जर तुम्ही चुकलात ना तर तुमचं प्रचंड नुकसान होऊ शकतं. म्हणून तुम्हाला त्याच्यावरती प्रॉपर लक्ष ठेवायचं आहे. एकेका शब्दावरती. इकडे तुमचा गर्व काहीही कामी येत नाही. मी गर्वाचे घर ॲक्च्युअलमध्ये खाली बघितले. माझ्या आयुष्यात देखील अशा घटना झाल्या. तेव्हापासून माझा गर्व देखील खाली आला. तेव्हा कळलं की नम्रता किती महत्त्वाची असते. अनेकांना वाटतं की ही व्यक्ती पैसेवाली आहे, श्रीमंत आहे, शक्तिशाली आहे, पण ती ताकदीचा वापर करते. हे सपशेल चुकीचं आहे. त्यांच्यामध्ये आदराचा भाव जास्त असतो. हे नेहमी लक्षात ठेवा. आदर असतो, नम्रपणा असतं म्हणून ते प्रगतीच्या मार्गावरती असतात. त्यांना पाठीमागून नाव देणं सोपं असतं पण ते जे आयुष्य बघताना ते मी जवळून बघितलेले. भले कुठच्याही मार्गाने ते पैसे का कमवू देणं. इव्हन राजकारणी लोकांचं तरी देखील बघतो. हां त्यांच्या मुलांमध्ये गर्व असेल. सगळ्याच नसतो ठराविक ज्यांना जसे संस्कार भेटले आहेत ना
कारण की काही राजकारणी किंवा कोणी असेल पॉवरफुल लोक असेल तर त्यांच्या मुलांना देखील प्रॉपर संस्कार देतात. खूप कमी अग्रवाल फॅमिलीसारखी लोक निघत असतात, नाहीतर सहसा निघत नाही. उत्तम संस्कार देतात, त्यांना कळतं की नम्रता किती महत्त्वाची आहे, सर्व काही किती महत्त्वाचं आहे. तेव्हा आपल्याला कळतं की हां, अच्छा ही व्यक्ती प्रगतीच्या मार्गावर की याच्यासाठी आहे, ती नम्र आहे म्हणून आहे. ती कधी बघत नाही हा गरीब आहे किंवा श्रीमंत आहे किंवा कसं काय. ते प्रत्येकांना आदर देतात, जिथे गरज असते तिकडे मदत करतात, म्हणून त्यांच्याकडे जे काही येतं ना ते 5 पटीने जास्त येतं. म्हणून बघा काही लोक जे गैरमार्गाने पैसा कमवतात त्यांच्याकडे प्रगती का असते, कारण ते खूप वेळा मनापासून दानधर्म करत असतात. हां, काही लोक असतात पाप धुण्यासाठी करतात, त्यांची पापं कधी धुतली जात नाही, पण ॲक्च्युअलमध्ये जे असतात ना, मी त्यांना कमी वाईट बोलतो, ते खरंच अनेक लोकांच्या उपयोगात पडत असतात. आणि असे आपले व्हायब्रेशन सर्व पद्धतीने काम करत असतात, हे नेहमी लक्षात ठेवा. ज्याला जे आकर्षित करायचं तो ते करेलच. आणि हां, जर तुमची कंपनी कमजोर असेल ना, सक्षम कंपनीवाला तुमच्याकडनं सर्व काही घेऊन जाईल. ही एक प्रकारे आयुष्य जगण्यासाठी धडपडच असते. इकडे तुम्ही अडवू शकत नाही, अरे हा असा का वागला, तो तसा का वागला, जे झालं गेलं ते झालं. आता मध्ये ले ऑफ होतं. मी अनेकांना बोलवतो काही करून तुमच्या नोकऱ्या सांभाळा. ज्यांनी सांभाळल्या ते अजून टिकून राहिले. नंतर ले ऑफ थोडं थंड झाल्यानंतर त्यांना प्रॉपर पोझिशन भेटत गेलं. पण ज्यांनी एन्झायटी दाखवली, ज्यांनी चिंता व्यक्त केली, ते सरळ नोकरीच्या बाहेर फेकले गेले व त्यांना नंतर नोकरी भेटली नाही. आणि नंतर खूप प्रयत्नाने मग त्यानंतर त्यांना नोकरी भेटली किंवा काहींना कमी पगाराची भेटली. का होतं, तुम्ही जे अंतर मानता ना तेच तुम्ही आकर्षित करा. जर तुम्ही काही ठिकाणी धीर धरलं ना 100% तुमचं भविष्य उज्ज्वल होतं म्हणजे उज्ज्वल होतंच. मी 5-5, 10-10, 50-50% मी आयुष्यामध्ये बदल बघितले, प्रगती बघितली. राजाचा रंक होताना बघितलंय आणि हे सर्व काही शक्य होताना बघितलंय. तुम्ही देखील तुमच्या आयुष्यात आखरे सिद्धांत काम करायला लावू शकतात. ब्रह्मांडाकडनं तुम्ही अमर्याद पाहिजे ते मागवू शकतात. पण जे पाहिजे ते मनापासून पाहिजे व तुमची ती कॅपॅसिटी पाहिजे की तुम्ही ते एन्जॉय करा. म्हणून मी माझ्या प्रत्येक शिष्याला सांगत असतो, मी माझे काही नियम बनवूनच ठेवले. तुम्हाला दररोज ध्यान करायचं आहे, तुम्हाला दररोज व्यायाम करायचा आहे, तुम्हाला दररोज जास्तीत जास्त घरचा आहार घ्यायचा आहे, कधीतरी बाहेरचा आहार घेतला तर चालेल. जो स्थानिक जो आपल्या इकडे पिकतो तोच आहार बोलतोय. सकारात्मक लोकांची संगत आणि जर शक्य असलात गुरूंची, जर सकारात्मक लोक सोबत नसतील तर गुरु किंवा तज्ज्ञांच्या संगतीमध्ये राहायचं. हे काही नियम मोडायचे नाही, कारण की जो अशा सराउंडिंगमध्ये राहतो ना तो कधीच पाठी जात नाही. आणि जेव्हापासून मी हे नियम ठरवून दिले ना, त्यांचे सर्व प्रकारच्या समस्या त्यांच्या दूर झाल्या व ते प्रगतीच्या मार्गाने लागले. ना कोणी आजारी पडत ना काय होत, प्रत्येक ते त्यांचं आयुष्य प्रॉपर जगत आहे, एन्जॉय करत जगत आहे. त्यांच्या कौटुंबिक समस्या देखील सॉल्व्ह झाल्या, जॉब संदर्भात समस्या देखील सॉल्व्ह झाल्या, पैशा संदर्भात समस्या देखील सॉल्व्ह झाल्या, सामाजिक समस्या देखील सॉल्व्ह झाल्या. पण ते जसं मी सांगितलं तसं ते आयुष्य जगले, ते त्यांनी जीवनशैली अवलंबली. ते एवढे सक्षम वाटतात म्हणजे बाहेर गेल्या त्यांचे व्हायब्रेशन येतं, सर्व काही त्यांच्याकडे आकर्षित होऊन जातं. अशा पद्धतीने ते आयुष्य जगत असतात. आता मी याच्यामध्ये अनेक टिप्स सांगितल्या, तुम्ही त्याचा वापर करा आणि सांगतो खरंच सोपं आहे. सकारात्मक आयुष्य जगणं सोपं आहे, नकारात्मक आयुष्य जगणं प्रचंड कठीण आहे. सकारात्मक लोक आयुष्यात आकर्षित करणं सोपं आहे, नकारात्मक लोक आयुष्यात आकर्षित करणं खूप कठीण आहे. त्याच्यामुळे जे करा तुम्ही सकारात्मक करा, 100% तुम्ही तुमच्या आयुष्यात प्रगती करा. तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. पुढचा व्हिडिओ मी त्याच्यावरती बनवण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद. अश्विनी कुमार.